हाय हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं आरवी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर आता तुम्ही म्हणताल की तू सगळे काय शेतातलेच व्हिडिओ दाखवती. तर हो, आता सध्या तुम्हाला शेतातलेच व्हिडिओ दिसणार आहेत माझे, कारण आता बाहेर ठिकाणी म्हणजे जास्त करून जाणं काही पॉसिबल नाही. सध्या पावसाचे वातावरण आहे, पण आता 2 दिवस झाले कुठेतरी ऊन पडले, तर म्हटले चला जाऊया शेतात. तर ह्याचं निमित्त एकच की आरवी काय खाऊ वगैरे खात नव्हती, तर तिला मी म्हटले तुझं सगळा खाऊ फिनिश केला तर मी तुला शेतामध्ये नेईन फिरायला. तर बघू शकता मग मी तिला शेतात आणले, पण शेतातली तर बघू शकता किती हाल झाली आहे. सगळीकडे चिखल चिखल माती वगैरे झाली आहे, पण आता काय करणार, ती ऐकतच नव्हती. सो मग मी तिला आणले. तो ब्लॉग बघा. तुला भीती वाटते का ग? खाली उतरायची भीती वाटते? इकडे चल, इकडून चल, इकडून चला. तर बघू शकता मग मी तिला कसं हाताला धरून चालवलेले, आणि तिला ना शेतात चालायचा कंटाळा येत नाही, पण तिथे चिखल दगड वगैरे तर व्यवस्थित तिला चालता येत नाही ना. मग त्यामुळे तिने माझा हात धरला, नंतर मग ती तिचं चालली. पण खरं म्हणायला गेलं ना तर मला आणायचंच नव्हतं तिला, कारण की नाही का चलण्यासारखं पण जागा नव्हती तिथं. पूर्ण असं नाही का म्हणजे मातीचं सगळं असं दगडावाने झालेलं, आणि थोड्याफार ठिकाणी चलण्यासारखं जागा होती. पण तिथे आमच्या शेतात लावलेलं एक खूप मोठं ना असं जांभळाचं झाड आहे. तर मग तिला म्हटले चल आपण जांभूळ वगैरे असेल झाडाला तर जाऊयात, बघू असेल तर आणू. तर मग त्यामुळे मग आम्ही बघू शकता चाललो आहे आता. तर झाडाला जांभूळ वगैरे असेल तर तुम्हाला दाखवेल, तर ब्लॉग पुढे बघा. काय बनवले? गार्डन आणि थिएटर. कुठे? हे काय आहे? थिएटर आहे इकडे. हो, थांबा बघूया. अच्छा, आरवी सुराख पायदेशी पाय नाही देत. आरवी पाय नको देऊ, तिला समजत नाहीये. इथं बघ काय. सो इथून एंट्री आहे, आणि हे जे कोप दिसतोय त्याच्या आतमध्ये थिएटर, म्हणजे तिथं आत माणसं बसू शकतात. सो हे नी केलंय, आणि हे बघू शकता. सो हे तिने गार्डन बनवलंय. सो खूप छान बनवलंय. बघा बरं तिने काय काय बनवलंय. काय काय ग खुशी, सांग बरं मला. हो का? अच्छा, खूप छान आहे. आरवी बघा कशी मध्ये मध्ये करतीये. सो हे बघा पेरूला पण खूप पेरू यायला लागलेत आता. हे बघा पेरू, पेरू खूप पेरू 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 यायला लागले. हे बघू शकता तुम्ही, पेरू आहे. खुशी बघा कुठे बसली. खुशी बसली आहे. आरवीने सरळ गार्डन बोललं. तर मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा की घासाची भाजी कोण कोण खाते. मी आमच्या इकडे तर भरपूर ठिकाणी ऐकलंय, पण मी बनवली नाही अजून. पण नक्की सांगा कोण कोण घासाची भाजी खाते. चला आरवी, आपण अडकून बसलोय.
सो मला एक सांगा, आमचे हे छोटेसंच केळीचं झाड आहे आणि त्याला भरपूर केळी येतात, पण केळी वाढतच नाही अजिबात, काय माहिती. आणि एवढी एवढीशेच केळी ते पिवळे होतात आणि खायला पण खूप गोड लागतात. आपले जसे नॉर्मल केळी असतात ना, त्या नॉर्मल केळीसारखी केळी नाही आहे. तर कमेंटमध्ये सांगा तर ह्यासाठी काय करावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला